गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक। 2 लाख रुपये किमतीचा 9 किलो गांजा जप्त। मुरलीधर कांबळे, कोल्हापूर। सांगली फाटा येथे गांजा अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या सत्यजित सदाशिव जाधव वर्ष 34 जाधव बेरवलजवळ विकासनगर इचलकरंजी सध्या राहणार रत्नागिरी याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडील 9 किलो 78 ग्रॅम वजनाचा गांजा, अंमली पदार्थ व इतर साहित्य असा एकूण 2,38,450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी अवैध व्यवसाय, अंमली पदार्थांचा साठा व विक्री करत असलेल्यांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणकडील पोलिसांची तपास पथके तयार करून अवैध गांजाची विक्री, वाहतूक करण्याची माहिती घेत असल्याचा या पथकातील पोलीस सागर चौगुले यांना माहिती मिळाली की सांगली फाटा येथे एक जण गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुरगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव हे पोलीस पथकासह सदर ठिकाणी सापळा रचून दिनांक 22 मार्च रोजी छापा टाकून कारवाई केली। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने रत्नागिरी येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली पोलिसांना दिली। पोलिसांनी त्याच्या विरोधात शिरोली MIDC पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास शिरोली MIDC पोलीस करीत आहेत।